चला आज आपण एका हरवलेल्या प्राचीन भारतीय कलेबद्दल जाणून घेऊया. ही कला आहे जस्त वितळवण्याची. जरा विचार करा, एक अशी प्राचीन संस्कृती जिने एक असं रासायनिक कोड सोडवलं ज्याने अक्षरशः कित्येक शतक सगळ्यांना गोंधळात टाकलं होतं. आणि त्याचं सिक्रेट? गंमत म्हणजे ते वर पाहण्यात नव्हतं तर खाली पाहण्यात दडलं होतं. चला तर मग आपण हीच अविश्वसनीय कहाणी जरा जवळून पाहूया. पण हे कोडं सोडवणं इतकं महत्त्वाचं का होतं? कारण जस्त म्हणजे झिंक आपल्यासाठी आजही खूप आवश्यक आहे. आधी हे समजून घेऊया की ते आपल्या शरीरासाठी इतकं खास का आहे. आपलं शरीर आहे ना, ते जस्त साठवून ठेवत नाही. त्यामुळे ते आपल्याला रोजच्या आहारातूनच मिळवावं लागतं. हे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी एका ढालीसारखं काम करतं. जखमा भरून काढायला मदत करतं आणि थायरॉईडसारख्या महत्त्वाच्या ग्रंथींना व्यवस्थित चालवतं. इतकंच नाही तर आपल्याला जी चव आणि वास घेण्याची क्षमता मिळते ना, ती सुद्धा याच जस्तावर अवलंबून असते. आणि याचं महत्त्व किती आहे हे यावरूनच कळतं की आपल्या शरीरात लोहाच्या नंतर जस्त हेच सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं खनिज आहे. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे. जर जस्त इतकं महत्त्वाचं आहे तर मग हजारो वर्षांपासून ते शुद्ध स्वरूपात मिळवणं इतकं अवघड का होतं? आणि इथूनच गायब होणाऱ्या धातूचं कोडं सुरू होतं. आता हे कोडं समजून घ्यायचं असेल ना, तर आधी दोन शब्दांमधला फरक समजून घेऊया. मेल्टिंग म्हणजे फक्त वितळवणं, जसं बर्फ वितळून पाणी होतं. ही झाली एक भौतिक प्रक्रिया. पण स्मेल्टिंग ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, जिथे आपण कच्च्या धातूपासून उष्णता वापरून शुद्ध धातू वेगळा करतो. म्हणजे जसं की दगडातनं सोनं बाहेर काढणं. जस्तासोबतची सगळ्यात मोठी अडचण होती त्याचा उत्कलन बिंदू, म्हणजेच त्याचं बॉइलिंग पॉइंट. तो होता तब्बल 907 अंश सेल्सिअस. आता याचा अर्थ काय होतो? सोपा आहे. जस्त वितळून आपण त्याला द्रवरूपात गोळा करणार, त्याच्या आधीच त्याची वाफ व्हायची आणि ते हवेत गायब होऊन जायचं. त्याच्या याच फसव्या गुणामुळे आणि चांदीसारख्या रंगामुळे त्या काळात जर्मन लोक त्याला काउंटरफिटम किंवा बनावट चांदी म्हणायचे. कारण ते दिसायचं खरं, पण हातातून धुरासारखं निसटून जायचं. तर खरा प्रश्न हाच होता की जो धातू वाफ होऊन उडूनच जाऊ पाहतो त्याला पकडायचं तरी कसं? आणि या मोठ्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण जगात पहिल्यांदा, तेही औद्योगिक स्तरावर सापडलं ते प्राचीन भारतात, राजस्थानच्या जावर खाणींमध्ये. ही टाईमलाईन पाहिली की आपल्याला लक्षात येतं, भारतात जस्त उत्पादनाचे पुरावे इसवी पूर्व 6व्या शतकापासून मिळतात आणि 12व्या शतकापर्यंत तर ही प्रक्रिया इथे अगदी नियमित झाली होती. याउलट चीनमध्ये ही पद्धत पोचायला 16वं शतक उजाडलं. म्हणजे भारत या तंत्रज्ञानात कित्येक शतकं पुढे होता. आणि याचा काही लेखित पुरावा आहे का? हो, नक्कीच आहे. रसरत्न समुच्चय नावाच्या 13व्या शतकातल्या एका भारतीय ग्रंथात त्या काळातल्या या अत्याधुनिक जस्त गाळण्याच्या प्रक्रियेचं अगदी सविस्तर वर्णन सापडतं. तर मग प्राचीन भारतीयांनी हे जवळजवळ अशक्य वाटणारं काम केलं तरी कसं? चला त्यांच्या त्या हुशार पद्धतीला समजून घेऊया, जिला म्हणतात डाऊनवर्ड डिस्टिलेशन. प्राचीन ग्रंथांमध्ये या प्रक्रियेला एक खास नाव दिलेलं आहे, तिर्यक पातन यंत्र, ज्याचा अर्थ आहे खालच्या दिशेने ऊर्ध्वपातन. हा शब्दच त्यामागची क्रांतिकारी कल्पना सांगतो, कारण वाफ तर नेहमी वर जाते, खाली कशी जाणार? त्यांची पद्धत खरंच अविश्वसनीय होते. बघा ते काय करायचे. ते धातूच्या लहान लहान गोळ्या बनवायचे आणि त्यांना खास मातीच्या भांड्यांमध्ये उलटं ठेवायचे. आणि गंमत म्हणजे उष्णता खालून नाही तर वरून दिली जायची. म्हणजे निसर्गाच्या नियमांच्या अगदी विरुद्ध जाऊन जस्ताची वाफ खाली ढकलली जायची. मग ती खाली असलेल्या थंड भागात पोहोचली की पुन्हा तिचं द्रवात रूपांतर व्हायचं आणि शुद्ध जस्त गोळा केलं जायचं. म्हणजे विचार करा, ही कल्पनाच किती भन्नाट आहे. आणि हे सगळं शक्य झालं एका खास डिझाईनच्या भट्टीमुळे. या रचनेत वरचा भाग उष्ण आणि खालचा भाग थंड होता. एकाच वेळी अशा 36 भांड्यांमध्ये जस्त तयार केलं जायचं. हे म्हणजे एक प्राचीन औद्योगिक प्रकल्पच होता, जो प्रचंड प्रमाणात उत्पादन घेत होता. ही कहाणी आपल्याला फक्त एका धातूबद्दल नाही तर धुळीत हरवलेल्या एका महान वारसाबद्दल सांगते. एका अंदाजानुसार आधुनिक खाणकाम सुरू होण्यापूर्वी जावरच्या खाणीमधून तब्बल 2.5 लाख टन जस्त काढण्यात आलं होतं. विचार करा, त्या काळात ह्या प्रचंड कामासाठी किती कौशल्य आणि किती मेहनत लागली असेल. एका अभ्यासकाने याबद्दल जे म्हटलंय ते अगदी अचूक आहे की हे एक परिपूर्ण तंत्रज्ञान होतं, ज्याचा कोणताही पूर्ववर्ती किंवा उत्तराधिकारी नव्हता. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तंत्रज्ञान जणू काही अचानक पूर्णपणे विकसित स्वरूपात प्रकट झालं आणि नंतर पुन्हा तसंच गायब झालं. इतिहासात यासारखं दुसरं काहीच नव्हतं. ज्यावरची ही कहाणी आपल्याला आठवण करून देते की इतिहास हा आश्चर्याने भरलेला आहे.
आणि मग मनात एक प्रश्न येतोच. मानवी कल्पकतेची अशी आणखी कितीतरी विसरलेली उदाहरणं असतील जी पुन्हा शोध लागण्याची वाट पाहत आहेत. यावर नक्की विचार करायला हवा.